नमस्कार. दिनांक 16 जुलै. कथेचं शीर्षक आहे डाळ भात खाऊन स्वस्थ बसा. बाळकृष्ण बुवा बावडेकर पुराणिक यांना आर्थिक तंगी होती. श्रीपाद भटाने महाराजांना साकडे घातले. महाराज म्हणाले, आमच्यासारख्या संन्याशाकडे काय मिळणार? ती बाई नवस फेडावयास आली आहे. तिच्या जवळचा 1 रुपया घ्या आणि डाळभात खाऊन स्वस्थ बसा. श्रीपाद भटाने त्या बाईस उठवून रात्रीच नवस फेडावयास सांगितले. तो रुपया महाराजांनी पुराणिकांना दिला. त्यानंतर पुराणिकांची ददात मिटली. आर्थिक ओढग्रस्त झालेल्या बाळकृष्ण बुवांना महाराजांनी नवसाचा आलेला रुपया देऊन त्यांची ददात मिटवली. हा व्यावहारिक चमत्कारच होता, पण याची पारमार्थिक बाजूही तितकीच महत्वाची आहे, ती जाणून घ्यावी. बावडेकर बुवा म्हणजे मुमुक्षु जीव आहे. तो विद्वान आहे, याचा अर्थ तो ब्रह्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रगत आहे. परंतु अशा प्रगत मुमुक्षुलाही विकार विघ्ने टळत नाहीत. त्या विकार विघ्नांचा त्रास हीच मुमुक्षुची परम अर्थाची तंगी असते. त्यामुळेच त्याची परिस्थिती ओढग्रस्तीची होते. ती विघ्ने म्हणजे कषाय, लय, आवरण, विक्षेप आणि रसास्वाद ही होत. या विघ्नांचा खुलासा पूर्वी केलेलाच आहे, तरीही पुन्हा एकवार त्याचे स्पष्टीकरण करू. कषाय म्हणजे विषय सेवन, लय म्हणजे निद्रा, आवरण हे अज्ञानाचे असते, तर विक्षेप हे भ्रम भयाने निर्माण होतात. रसास्वाद म्हणजे आत्मसंतुष्टता, उपासना करतो म्हणजे फार काही करतो याचे अहंकारी समाधान वाटणे हा दोषच आहे. ही विघ्ने उग्र रूप धारण करून मुमुक्षुला सळो की पळो करून सोडतात. सहन करणे शक्य असते तोवर मुमुक्षू त्यांचा त्रास सहन करतोच, पण फाटक्या जोड्यातला खिळा रुतावा तसा जर विघ्नांचा त्रास सतत रुतत राहिला तर मात्र परमार्थाची वाटचाल अशक्य आणि असह्य होते. या पारमार्थिक दारिद्र्याला हटवण्यासाठी मुमुक्षूला सद्गुरूंकडे धाव घेण्या वाचून गत्यंतरच नसते. सद्गुरूंकडे येऊन तो आपली असहाय्यता व्यक्त करतो. अशा मुमुक्षूला मदत करण्यापूर्वी सद्गुरू त्याची तितिक्षा, सहनशक्ती व निष्ठा जोखून बघतात. काही मिळावे अशी संन्याशाकडून अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे असे विचारून ते मुमुक्षूला मदत करण्याचे बाबतीत जरा उदासीनताच दाखवतात. कारण संन्यासी हा पूर्ण विरक्तच असतो. त्याच्याकडून प्रवृत्तीची, आसक्तीची अपेक्षा करणे चूकच असते. इथे एक ध्यानात ठेवावे, परमार्थात पावलोपावली कसोट्याच असतात. एक परीक्षा दिली की संपले असे इथे नसते. कारण परमार्थ हा मन, चित्त, बुद्धी, अहमच्या शुद्धीकरणावरच उभा असतो. त्यामुळे या चारही गोष्टी नित्य घासून पुसून ठेवाव्याच लागतात. त्याची नित्य जाणीव असू द्यावी. असो, मुमुक्षुची अशी परीक्षा पाहत असता सद्गुरूंच्या ओरीत एक बाई झोपलेली होती. ती नवस फेडण्यासाठी आली होती. ती बाई म्हणजे विरक्तीच होती. ती सद्गुरूंकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजे नवस फेडण्यासाठीच आली होती. तिच्याकडे नवसाचा 1 रुपया होता व तो रुपया म्हणजे नित्य अनुसंधानाचा होता. मुमुक्षूच्या या परिस्थितीत त्याला प्रापंचिक लाभ प्रत्यक्ष न देता विरक्तीकडील अनुसंधान देणे इष्ट होते. म्हणूनच सद्गुरू त्या मुमुक्षूला त्या बाईकडील म्हणजे विरक्तीकडील अनुसंधान घ्यावयास सांगतात. तो रुपया घ्या आणि डाळभात खाऊन स्वस्थ बसा असे सद्गुरू त्याला बजावतात. त्या अनुसंधानामुळे अडी अडचणींचा, विघ्नांचा बाऊ न वाटता त्याकडे अलिप्त पाहणे शक्य होते आणि परमार्थ निर्विघ्न होऊ लागतो. डाळभात खाऊन स्वस्थ बसणे हेच होय. बावडेकरांना डाळभात मिळाला, ते खऱ्या अर्थाने स्वस्थ झाले. धन्यवाद.